कधी-कधी आनंदासाठी फक्त एक पाणीपुरी पुरेशी असते, हो की नाही? आणि जर ती अगदी बाजारासारखी चटकदार, खमंग, झणझणीत आणि घरच्या घरी तयार झाली, तर मजाच काहीतरी वेगळी असते, हो की नाही मंडळी? नमस्कार मंडळी, मी सीमा ब्लॉग्स किचनमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते. आज आपण कोणताही मसाला वाटायची किंवा जास्त मेहनत घ्यायची गरज नाही आहे आपल्याला. फक्त रेडीमेड पाणीपुरी मसाल्याचा वापर करून अशी भन्नाट पाणीपुरी तयार करणार आहोत की घरातील प्रत्येकजण तुम्हाला ही रेसिपी, अशा पद्धतीची पाणीपुरी पुन्हा पुन्हा मागेल. मग चला वेळ न दवडता सुरुवात करूया या झटपट आणि सोप्या आणि सुपर टेस्टी रेसिपीला. ही पाणीपुरी पाहून तोंडाला पाणी सुटलं असेल तर ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मंडळी, आता सर्वात प्रथम आपण गॅस ऑन करूया आणि त्यावरती अशी कढाई ठेवूया. मी इथे जाडबुडाची कढाई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये तेल घालून घेऊया. आणि आता हे तेल आपल्याला व्यवस्थित असं गरम करून घ्यायचं आहे. तर तेल गरम झालं आहे की नाही हे पाहण्यासाठी मी एक पुरी टाकून बघितली, पण ती अजून तेल पुरेसं गरम झालं नव्हतं, म्हणून मी ते अजून थोडा वेळ गरम करून घेतलं आहे. आता रेडीमेड पाणीपुरीचं पॅकेट घेऊया. तेल छान तापलं की एका वेळी थोड्या थोड्या पुऱ्या आपल्याला तेलात सोडून घ्यायच्या आहे. पुरी तळताना सतत आपल्याला हलक्या हाताने उलटत राहायचं आहे. हे बघा, जास्त गर्दी करायची नाही आपल्याला पुऱ्यांची, अदरवाईज आपल्याला ते व्यवस्थित तळता येणार नाही. त्यामुळे आपल्याला थोडे थोडे करून पुऱ्या आपल्याला पूर्णपणे व्यवस्थित अशा हलवत तळून घ्यायच्या आहेत. त्यामुळे त्या सर्व बाजूंनी एकसारख्या फुलतात आणि सुंदर रंग, गोल्डन रंगसुद्धा त्यांना येतो. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये किती सुंदर असा कलर आलेला आहे त्यांना. वाव असा कलर आलेला आहे. आणि पुरी जास्त तळू नका, नाहीतर त्या करपतील आणि कमीसुद्धा तळल्यास त्या कुरकुरीत होणार नाही. ही खूप महत्त्वाची टीप आहे इथे लक्षात ठेवण्यासाठी. तर त्यामुळे अगदी हलका सोनेरी रंग येईपर्यंतच आपल्याला तळून घ्यायच्या आहे, त्यापेक्षा जास्त आपल्याला इथे तळायच्या नाही आहे. अशा पद्धतीने आपण सर्वच पुऱ्या तळून घेणार आहोत. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. आता ह्या पुऱ्या ठेवण्यासाठी ना आपण अगोदर एक मोठ्या बाउलमध्ये टिश्यू पेपर ठेवून घेणार आहोत आणि त्यावरती तळलेल्या पुऱ्या काढून घेणार आहोत. त्यामुळे काय होईल मंडळी, सर्व ऑइल जे आहे ना पुरीमधलं ते टिश्यू शोषून घेईल आणि आपल्या पुऱ्या अजून हलक्या आणि क्रिस्पी राहतील. त्यामुळे आपल्याला टिश्यू हा ठेवायचा आहे इथे. आता आपण बनवूया आपल्या पाणीपुरीचं सर्वात महत्त्वाचं आकर्षण, म्हणजेच चविष्ट पाणीपुरी, बरोबर? चला तर मग यासाठी आपण एक पातेल्यात 1 ग्लास पाणी घेणार आहोत. थंडच घेतलेलं आहे मी इथे. त्यामध्ये आपण रेडीमेड पाणीपुरी मसाला घालून घेणार आहोत. मी इथे 1 स्पून एवढा मसाला घालून घेतलेला आहे आणि त्यानंतर चवीपुरतं मीठसुद्धा मी घालून घेतलेलं आहे. आणि हे व्यवस्थित आपल्याला एकजीव होईपर्यंत मिसळून घ्यायचं आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. आणि त्यानंतर मी हे साईडला ठेवणार आहे अशा पद्धतीने मिक्स करून. आणि त्यानंतर आपण इथे घेणार आहोत गूळ. गुळामुळे अतिशय अप्रतिम अशी टेस्ट येते. एकदम अशी तिखट गोड अशी टेस्ट आपल्याला पाणीपुरीला मिळणार आहे आपल्या पाणीला. त्यामुळे गूळ घालणं खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर हे बघा, अशा पद्धतीने मी इथे गूळ ॲड करून घेतलेलं आहे. आणि थोडंसं गोड असलं की मुलंसुद्धा खूप आवडीने खातात, त्यामुळे गूळ हे घालणं खूप महत्त्वाचं आहे. आणि त्यानंतर घालूया खारी बुंदी. तुम्हाला जितकी आवडेल तितकी बुंदी तुम्ही घालू शकता. मुलांना तर बुंदी तर अप्रतिम वाटते, खूप खूप आवडते. बुंदीमुळे पाण्याची चव आणखीनच खुलून येते आणि अगदी चौपाटी स्टाईल टेस्ट मिळते. म्हणून बुंदी तुम्ही नक्कीच घाला. आणि या रेडीमेड मसाल्याचं खास वैशिष्ट्य म्हणजे माहिती आहे मंडळी तुम्हाला, वेगळं पुदिना, कोथिंबीर, चिंच किंवा इतर मसाले घालण्याची बिलकुलही गरज पडत नाही. फक्त हा मसाला वापरला तरीही आपल्याला बाजारासारखी परफेक्ट चव मिळते. जशी आपल्याला चौपाटीची जशी पाणीपुरी असते ना, अगदी परफेक्ट तशीच आपल्याला पाणीपुरी आपली रेडी होणार आहे. आता आपली पाणीपुरी सर्व करण्याची वेळ आली आहे. जितक्या प्रेमाने आपण बनवली ना, तितक्याच प्रेमाने आपण ती सर्वसुद्धा करून घेणार आहोत. प्रत्येक पाणीपुरीला हलक्या हाताने वरून छोटंसं असं छिद्र करून घेणार आहे मी. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बटाट्याचं सारण, हरभरे किंवा मोड आलेले कडधान्य भरू शकता, पण मला फक्त या चविष्ट पाण्यासोबत खायला खूप आवडते.
याची टेस्ट इतकी मस्त लागते ना मंडळी, की वेगळ्या सारणाची किंवा स्टफिंगची बिलकुलही आपल्याला इथे गरज वाटत नाही. आता तयार केलेलं मसालेदार पाणी प्रत्येक पुरीमध्ये भरूया. बघू शकता तुम्ही किती सुंदर दिसतं, अप्रतिम एकदम परफेक्ट असं पाणी आपलं इथे रेडी झालेलं आहे. वा, बघा ना किती सुंदर कुरकुरीत आणि अगदी चौपाटी स्टाईल पाणीपुरी तयार झालेली आहे. ही पाणीपुरी एकदा खाल्ली की पुन्हा बाहेर जाऊन पाणीपुरी खाण्याची इच्छा होणार नाही तुमची, ह्याची मला खात्री आहे. माझ्या घरी तर मुलं ही पाणीपुरी वारंवार मला बनवायला डिमांड करत असतात. तुम्हीही ही रेसिपी, सोपी रेसिपी नक्की करून बघा. अगदी कमी वेळेत, एकदम झटपट, कमी खर्चामध्ये आणि एकदम क्रिस्पी, टेस्टी आणि स्ट्रीट स्टाईल किंवा मग चौपाटी स्टाईलसुद्धा म्हणू शकता तुम्ही. ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अशाच चविष्ट सोप्या रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकनला हिट करायला विसरू नका. आमचा कैवल्य आता खूप 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 वाट बघतो ह्या पाणीपुरीची, तर आम्ही सर्वजण आता एन्जॉय करतो पाणीपुरी. तुम्हीसुद्धा अशा पद्धतीची रेडीमेड मसाल्याची पाणीपुरी बनवून एन्जॉय करा. आणि कशी वाटली आजची पाणीपुरीची रेसिपी तुम्हाला ते कमेंट करून नक्की कळवा. मी तुमच्या कमेंटची वाट बघत आहे. आणि चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राधे राधे, काळजी घ्या.